नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सेकंड थिंग, आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोगीची भाजी. तर ती कशी करायची? तर हे बघा, इथे मी गॅस पेटवला आहे. बारीक करून ठेवलाय. हा बघा, हा पेटवला आहे. आता बारीक करून ठेवते. त्यानंतर मी इथे एक कुकर ठेवला, त्याच्यावर तेल घातलं, त्यामध्ये ओवा जरासा चुरून घातला आणि आपल्याकडे काही दाणे असतील, वाटाण्याचे दाणे, सुरती पापडीचे दाणे, वालीच्या शेंगांचे दाणे, तर ते दाणे टाकायचे. तर ते मी खाली टाकलेले आहेत. त्यानंतर तुमच्याकडे काही भाज्या असतील तर त्या सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. आवळा असेल म्हणा किंवा सुरती पापडी असेल किंवा काही असेल, तर सगळ्या भाज्या अशा टाकायच्या आहेत. आणि थोडंसं मीठ टाकायचं, किंचितसं मीठ टाकायचं, भाज्यांना लागेल इतकंच, जास्त नाही टाकायचं. ह्याच्यामध्ये पर्पल रताळू आहे, नंतर थोडीशी वांगी आहे, थोडंसं बटाटा आहे, थोडं सुरण आहे. असं सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये भाज्या मिक्स असतात. तर त्या आपण टाकायच्या आणि थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं. अगदी आपले दाणे शिजेपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला कुकरला लावून टाकायचं. म्हणजे काय होईल, त्या भाज्या थोड्या शिजल्या पाहिजेत, एकदम पीठ नाही झालं पाहिजे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आता या भाज्या आता थोड्या मी एका शिटीवर, जरा मध्यम आचेवर एका शिटीवर शिजवते. तोपर्यंत मी तुम्हाला मसाला कसा करायचा तो शिकवते. हा, तर मी आता तुम्हाला दाखवलं, हे कुकरचं काम मी तुम्हाला दाखवलं. हा बघा, हा इथे कुकर मी ठेवलेला आहे. आता काय करायचं, मिक्सर घ्यायचा, छोटंसंच मिक्सर घ्यायचं आणि या मिक्सरमध्ये थोडेसे वाटाणे, जे ग्रीन पीज असतात, तुमच्याकडे दाणे वाटाणे असतील तर ते घ्या, नाहीतर मग हे असे घ्या. थोडे, जास्त नाही घ्यायचे, हे थोडे घेऊन ते वाटायचे. हे बघा, हे असे घेऊन ते तुम्ही वाटले पाहिजे. हे तुम्ही काढलं आता तुम्हाला दाखवते. हे छोट्या मिक्सरमध्ये घेऊन हे तुम्ही असे छानपैकी असे जावे भरडेच वाटायचे आहे, काही जास्त त्याला नाही करायचे. हे बघा, हे असे जाडे भरडे वाटायचे. आता पुढे तुम्हाला दाखवते काय करायचं. इथे आपलं लक्ष ठेवलं पाहिजे, इथे 3-4 शिट्या होता कामा नये, एकच शिटी झाली पाहिजे, नाहीतर आपले भाज्या एकदम जळण्याची शक्यता, एकदम पीठ होण्याची शक्यता असते. आता काय करायचं, एक पॅन सारखं घ्या, त्याच्यावर थोडं तेल घाला. मगाशी सांगितल्याप्रमाणे वापरलेलं तेल घातलं तरी चालेल. हे मी थोडेसे बटाटे वडे केलेले, त्याचं तेल उरलेलं होतं, तर तेच मी वापरत आहे. जरासं जास्त नाही घालायचे. हे बघा, आणि ह्या जरा तेल तापलं
की ह्याच्यामध्ये तुम्ही जिरं घालायचं, मोहरी नाही घालायची. जर तेल तापू देत तोपर्यंत इथे आपली भाजी पण होईल 1 शिट्यांची. एकच शिटी करायची आहे, जास्त नाही करायची आहे. आणि इथे पण तेल तोपर्यंत हा मसाला करून घ्यायचा. हे बघा, आता हे जिरं टाकले. जिरं फुलेपर्यंत वाट बघूया. ओवा आपण ऑलरेडी टाकलेला आहे. मोहरी ह्याला गरज नाहीये. जिरं फुलेपर्यंत मी सगळे मसाले काढून घेते, म्हणजे आपल्याला जरा ते छान मसाला बनवता येईल. ते बघा, आता हे झालं. जिरं फुललं आपलं की काय करायचं, हा जो मसाला तुम्ही वाटाणे वाटले आहे ते ह्याच्यावर टाकायचे. सगळे घ्यायचं किसून अगदी, कारण आपल्याला हा असा पेस्ट सारखा बनवायचा आहे मसाला. बघा, आता हे मी असे वाटाणे जाडे भरडे वाटून घेतले. त्याच्यावर मी काय केलंय, ही माझ्याकडे 1 मिरची मी अशी वाटून ठेवलेली ती टाकत आहे. जरा मसाले सांभाळूनच टाका, तुम्हाला कितपत पाहिजे. गॅस बारीक ठेवा. बघा, 1 शिटी इथे आपली झालेली आहे. तर मी आता हा गॅस काढत आहे. मला वाटतं आता ते आपले शेंगा शिजल्या असतील. आता हवं तर अजून जराशी 1 करते, कारण मला वाटतं भाज्या पण भरपूर होत्या ना. 2 करूया. तर डिपेंड ऑन तुमच्याकडे किती भाज्या असतात. मी अजून 1 शिटी होईपर्यंत थांबते, तोपर्यंत आपला हा मसाला रेडी होईल. आता याच्यामध्ये तुम्ही मिरची टाकली, थोडा हिंग टाकायचा, म्हणजे आपल्या कुठचेही वाटाणे बाधत नाही. आता मी मात्र हा गॅस काढून टाकते, म्हणजे ह्या भाज्या छान आपल्या शिजून रेडी होतील. नंतर मग मी ह्याच्यामध्ये थोडं काळं मिरीची पेस्ट टाकते, काळं मिरीची पूड टाकते किंचितशी. त्यानंतर थोडी हळद टाकते. त्यानंतर आपण भाज्यांना मीठ घातलेलंच आहे, पण थोडंसं मीठ वाटाण्यालाही लागलं पाहिजे म्हणून थोडं वाटाण्याला मीठ घालते. त्यानंतर हा आपला मालवणी मसाला जरासा किंचितसा, सगळं किंचित किंचित घालायचं, कारण आपण ऑलरेडी मिरची घातलेली आहे. त्यामुळे त्याला जास्त मिरची अशी घालायची नाहीये. अगदी थोडं थोडं सगळं घालते, मग छान चव येते. जर तुमच्याही घरी काही मसाले असतील तर तुम्ही ते घालू शकता. आता आपण जिरं थोडंसं घातलेलं मी, म्हणून मी आता जराशी पावडर घालते, जास्त नाही घालत, कारण जिरं आपल्याकडे ऑलरेडी घातलेलं आहे. त्यानंतर मी धण्याची पूड मात्र जरा बरीचशी घालते. हे बघा, धण्याची पूड खूप घातली मी, म्हणजे त्याचा आपल्याला छान वापर करता येतो. आता मी हे माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे, ती 1 चमचा घालते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही किसूनही घालू शकता, जास्त नाही घालायचं, मग त्याने खूप उग्र वास येतो. आणि जर तुमच्याकडे आमचूर असेल तर आमचूर घाला. माझ्याकडे इथे कैरीची चटणी आहे, तर माझ्याकडे आमचूर नसल्यामुळे मी ही कैरीची चटणी जराशी घालत आहे, म्हणजे जरा आंबटपणा येतो म्हणून. आणि आता हे सगळे तुमचे मसाले घालून झाले. गॅस जरा बारीक करायचा आणि छानपैकी ह्याला असं छान असा मसाला, बघा किती सुंदर सुगंध सुटलेला आहे या मसाल्याला, आणि हा त्या भाजीमध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला. हा मस्त वास येत आहे एकदम.
धणे पावडर, जिरे पावडर, काळं मिरी, सुंदर वास येत आहे. आणि वाटाणे ते थोडे स्मॅश करून घेतलेले आहे. जास्त नाही ढवळायचे आणि बंद करून टाकायचा गॅस. आता काय करायचं, ही भाजी आपली ऑलरेडी शिजलेली आहे, पण जरा आपण गॅस थंड होईपर्यंत, कुकर थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे. तर कुकर थंड झाला की मग आपण ते उघडूया. तर बघा, आता आपला हा कुकर थंड झालेला आहे. मी वाफ काढून टाकत आहे आणि आता ह्याला मी ओपन केलं. हे बघा, मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि भाज्या अशा ना ढवळायच्या नाहीत, अशा जराशा त्या मिक्स करायच्या, नाहीतर काय होईल, त्याचं शेण होण्याची भीती असते. म्हणून अशा जराशा आणि बघायचं ही आपली शिजली आहे की नाही. दाणा एकदम मस्त शिजलेला आहे, म्हणजे ही भाजी झालेली आहे. आता काय करायचं, हा जो मसाला आहे, हा जो वाटाण्याचा आपण वाटून ठेवला आहे, तो घ्यायचा आणि तो हळुवारपणे ह्याच्यात घालायचा. पाणी जराही नाही घालायचं. आणि तुम्हाला हवं तर याच्यात तुम्ही कोथिंबीर घालू शकता, पण आज माझ्याकडे कोथिंबीर नाहीये म्हणून मी भोगीच्या भाजीला कांदा घालत नाही. पण बाकी ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या सगळ्या अशा मिक्स करायच्या आणि छान चमच्याने ढवळा, कारण का नाहीतर मग ती तुटण्याची शक्यता असते. आणि जर असं खाऊन बघा, मस्त झालेली आहे. थोडं मीठ लागेल असं वाटतं, कारण मी मगाशी घाबरत थोडंच टाकलं होतं. थोडं मीठ टाकते आणि मग काय करायचं, आंबटपणासाठी तुम्ही लिंबू टाकायचं. लिंबू टाका. मस्त तिखट झणझणीत झालेली आहे ही भाजी. बघा, मी म्हटलं ना किती दोन. आणि मग आता गॅस तुम्ही पेटवायचा आहे, कारण आपण ते वाटाणे आणि ते सगळं शिजवलं आहे, पण तरी हे सरमिसळ होण्यासाठी दोन्ही हे असं मिक्स करून घ्यायचं. तुरीच्या शेंगा आणि हे असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. जरासं खाऊन बघा, एकदम अप्रतिम चव आलेली आहे. लिंबू, मीठ, मिरची खूप छान चव आलेली आहे. आता फक्त मी ह्याला 5 मिनिटावर, कुकर तर लावायचाच नाहीये, पण मी नुसतं झाकण ठेवते आणि बारीक करते आणि एक वाफ देते. आणि नंतर तुम्हाला मी अगदी 2 मिनिटांनी दाखवते की कशी ही भाजी झालेली आहे. आणि माझ्या आज मी हा जो परिधान केलेला ड्रेस आहे तो मी स्वतः विणला आहे. जर तुम्हाला असं हे पॅटर्न हवं असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला फ्री हे पॅटर्न देणार आहे, काहीही चार्ज घेणार नाही. तुम्हाला जसं हवं, जेव्हा हवं तेव्हा मी तुम्हाला हे पॅटर्नचे माप सांगणार आहे, किती ऊल लागते, कोणती सुई वापरायची, सगळं अगदी फ्रीमध्ये सांगणार आहे. शिवाय माझे अनेक ब्लॉगिंग आहे, पेंटिंग आहे, सिंगिंग आहे, क्रोशिया आहे, क्रॉसस्टिच आहे, सगळं जे काही तुम्हाला शिकायचे मला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि बघा, आता झालं आपला 1 मिनिट. बघा, ते 1 मिनिटात मी काहीतरी दंगायचं म्हणून वा, मस्त सुगंध आलेला आहे. आणि आता हिला भाजीला उकळी पण आलेली आहे. तर ही भोगीची भाजी अशीच खायची, वाटीत घेऊन तुम्ही खाऊ शकता, नाहीतर चपातीला घालू शकता, नाहीतर भातात मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला आता दिसत नसेल तर मी तुम्हाला जरा कॅमेरा जवळ घेऊन दाखवते, म्हणजे ही तुम्हाला दिसू शकते. ही बघा, आय एम सो सॉरी, ही दिसत नाहीये. ही बघा, आता दिसतेय ना.
अशी ही छान भाजी भोगीची झालेली आहे. तर आता तुम्ही सगळ्यांनी ही अशी भाजी तयार करायची आणि नेहमीप्रमाणे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी उद्या तिळाचे लाडू देखील करणार आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर माझा तिळाच्या लाडवाचा व्हिडिओ देखील पहा. धन्यवाद.